भैया आता माझ्या सोबत असलेले सगळे खाली आहेत. कावर खाली आहेत, पवार खाली आहेत, आमचा चांदोबा खाली आहे, सगळे आता आमचा नंबर खाली आहे. सगळी तरुण पिढी वरी आहे. तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं मनपूर्वक सर्व गावकरी बंधू आणि भगिनीनो, जिल्हा परिषदेचे सगळे उमेदवार, पंचायत समितीचे सर्व उमेदवार, ज्याचा उल्लेख आता उगिलेनी केला, कल्याण पाटलांनी केला, सर्वच उमेदवार, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी काही लांब लचक भाषण करणार नाही, पण मी एका तळमळीनं आज या व्यासपीठावर आलो. या व्यासपीठावर यायचं कारण असं की आमच्या पक्षाची भूमिका एकच आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेप्रमाणे भारत देश चालला पाहिजे आणि त्या घटनेचा आदर झाला पाहिजे, ही कल्पना घेऊन आम्ही लोक काम करतो. आणि ही कल्पना घेऊन जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी म्हणून या व्यासपीठावर आलो. मगापासून ऐकतोय की आपण अमित देशमुख साहेबांचा हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सगळ्या वक्त्यांनी विनंती केली. पण भैया तशी विनंती मी अजिबात करणार नाही, कारण अमित देशमुख कशा पद्धतीने लढतायत हे जेव्हा मी बघितलं तर अमित देशमुख स्वतःसाठी नाही तर भारतीय घटनेसाठी लढतायत. उद्याचा विजय जर झाला तर अमित देशमुखांचा झाला नाही, तो विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा होईल, तो विजय महात्मा गांधींचा होईल, महात्मा फुल्यांच्या विचाराचा होईल, सावित्रीबाई फुल्यांच्या विचाराचा होईल. यासाठी अमित देशमुख साहेब लढतायत, म्हणून तुम्हाला मला त्यांच्या पाठीमागे राहायचंय. मित्र, आज देशाची काय परिस्थिती आहे? आपण भारतीय घटनेचं नाव घेतो, भारतीय घटना कुठे आहे काय पत्ता सुद्धा लागत नाही. भारतीय जनता पक्षाने माणसात माणूस ठेवला नाही. देशाची काय परिस्थिती झाली? आपण हिंदू म्हणून भांडतो, मुसलमान म्हणून भांडतो आणि या लावलेल्या भांडणातच आपण गुंतून राहतो आणि विकासाकडे मात्र आपलं लक्ष नाही. बहिणीनो, भैयाचं भाषण ऐकायचं आहे. बहिणीनं मी एवढंच सांगणार आहे, उगिलेनी फार चांगलं विश्लेषण केलं, इकडून घेतलं तिकडून काढून टाकलं. तुमच्या किराण्याचंच काढलं नाही तर आपल्या शेताच्या मालाचं बघा तुम्ही. सोयाबीनला भाव काय दिला आणि त्याच्या बियाचे पैसे काय आहेत, काय भाव आहे. आज खात खरेदी करायला गेले तर किती पैसे लागायला लागलेत, औषध मारायला गेले तर किती पैसे लागायला लागलेत, विजेचं बिल आपल्याला किती द्यावं लागलंय. 15 देऊन 45 काढून घेतले आणि तुम्हाला मला वेळ करायला लागलेत. अशा वेळेपणामध्ये आपल्याला जायचं नाही. बहिणीला दिले त्याच्याबद्दल आनंद आहे, तुम्ही सुखी राहा, पण देताना पैसा इमानदारीचा दिला तर त्या भावाचा आनंद वाटतो. शेजाऱ्याचं पोट मारून भावानं जर आणून 10 रुपये दिले तर आपल्याला ते राखी बांधलेलं सुद्धा पचत नाही. तशा पद्धतीची ही लोक आता दुसऱ्याचे घर लुटून या इकडून लुटतात तिकडे द्यायला लागले. अशा पद्धतीच्या या प्रवाहात आपल्याला वाहून जायचं. या सगळ्या गोष्टीपेक्षा मला एकच विनंती करायची की आज आपली लोकशाही राहिली पाहिजे. लोकशाही राहिली तर तुम्ही आम्ही राहणार आहेत. आणि तुम्ही म्हणाल जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, या छोट्या निवडणुकीमध्ये लोकशाहीची भाषा आपण काय करायला लागलो? मित्र हो, लोकशाहीची भाषा आज आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून केलो तर आपला भारत देश अबाधित राहणार आहे, नाहीतर या भारत देशाचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या देशामध्ये काय झालं? 40 सैनिक मेले. रोज एकाची चौकशी चालते, पण मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण त्या 40 सैनिकाचा एकाच दिवशी कसे मेले त्याच्यावर चौकशी समिती बसली, पण आजपर्यंत त्या 40 लोकांना कसं त्यांचा मृत्यू झाला याचा हिशोब कोणी देऊ शकलं नाही. भारताचा चौथा स्तंभ म्हणून त्या लोकशाहीमध्ये आपण न्यायव्यवस्थेला बघत होतो. न्यायव्यवस्था नियुक्त करण्याची एक पद्धत होती, पण ती पद्धत बदलून टाकली आणि भारतीय जनता पक्षाच्याच माणसांनी त्या न्यायव्यवस्थेची निवड करावी अशी न्यायव्यवस्था केली. आता न्यायाधीश जर ते नेमणार असतील तर न्याय तुम्हाला मला काय मिळणार आहे अशा पद्धतीचं हेही न्यायव्यवस्था मारून टाकली. आपले पंतप्रधान आजपर्यंत मन की बात घरात बसून बोलतात, पण पत्रकारांच्या पुढे जायची त्यांची कधी हिंमत झाली नाही. आणि 71 वर्षामध्ये 75 वर्षात तुम्ही काय केलं म्हणून जर आपल्याला प्रश्न विचारत असेल तर भैया त्याचा खुलासा आपल्याला करायची गरजच नाही. 71 वर्षापूर्वी लोणीला यायचं असेल, उदगीरला जायचं असेल तर काय अवस्था होती, काय या लोणीची अवस्था होती, उदगीरची अवस्था काय होती, तालुक्याची अवस्था, देशाची अवस्था तुम्हाला मला माहित आहे. पंडित जवाहरलाल नेहरूला हे रोज शिव्या देतात, त्यांच्या कुटुंबाला शिव्या देतात, आया बहिणीवर शिव्या देतात. एक दिवस सुद्धा असा जात नाही मोदीच्या तोंडातून सोनिया गांधींना शिवी, राहुल गांधींना शिवी, पंतप्रधान मनमोहन सिंगाला शिवी, यांना शिवी दिल्याशिवाय विकासाचं काम एकही चालत नाही.
71 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं म्हणून काँग्रेसला विचारत असताना आम्ही 14 वर्षात हे केलं म्हणून जर तुम्ही सांगितलात तर तुम्हाला नतमस्तक आम्ही व्हायला तयार आहे. त्या 14 वर्षाचा हिशोब मात्र कधी देत नाहीत. 71 वर्षात काहीच केलं नाही हेच सांगत बसतात. म्हणून मित्रहो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की या सगळ्या गोष्टीचा आता सारासार आपण विचार केला. आपल्या मतदारसंघामध्ये पुरतं जर बोलायचं झालं, विकासाची कामं केली. आपण विकासाची कामं ही जनतेसाठी नाही गुत्तेदारासाठी केली. ही कुळगाठ बांधून इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, गुत्तेदार मजेत झाला पण पाणी मात्र नळाला येत नाही. रस्त्याचा जर्मन टाईपचा रस्ता झाला असं उगील यांनी सांगितलं. तो रस्ता झाला, गुत्तेदार मजेत झाला, पण तुमच्या माझ्या गावाला येताना कमरेला झटका बसल्याशिवाय राहत नाही. ही कोणता सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपल्या मताची विक्री होते. आपल्या उदगीर तालुक्यानं मताची विक्री करताना कधीच एवढं बघितलं. भैयासाहेब, तुम्ही खानदानी श्रीमंत असाल, अनेक उद्योग केला असाल, पण एका मताला 5-5 हजार देणं काय 500 सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. पण या मतदारसंघामध्ये एका मताला 5-5 हजार रुपये दिले. हे पैसे कुठून देऊ शकतात? तुम्ही इमानदारीने सांगा. कष्टाने कमवलेल्या पैशातला 1 रुपया जर लेकरानं मागितलं तर आपण लेकराला पैसे देताना 10 वेळेस विचार करतो. मग हा पैसा इमानदारीचा आहे का हरामखोरीचा आहे याचा आपण विचार करावा. आणि तो पैसा जर तुमच्या माझ्यावर राज्य करत असेल, पैशाच्या जोरावर जर लोक आपल्याला बोलत असतील. आज काय चाललंय? कल्याण पाटील, तुम्ही किती उड्या मारून भाषण केलो, लोक सगळे आमच्या पाठीची दिसायला लागलेत म्हणलो. त्यांचं काय वाचन आहे? काय खोलीत बोललेले आहेत? यांना काय आपटायचंय ते आपटू द्या. रात्रीतून नोटा वाटलं की सगळ्याला खरेदी करायची माझी ताकद आहे असं म्हणण्याची धाडस त्यांच्यात निर्माण झाली. ते तुमच्या माझ्या चुकीमुळे निर्माण झाली. माझं तुमचं इमान जर खरेदी करण्याची भाषा जर कोणी बोलत असेल तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहू नका, एवढीच मी विनंती करतो. सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान जेवायला वाढायला लागले, वरून जोड्यानं मारला तर त्या घरात आपण जेवत नाही, त्याचं अन्न खात नाही. विकास केलो म्हणून सांगत असला आणि माझी इमान जर खरेदी करत असला, माझ्या पैशाच्या जोरावर बोलत असला आणि माझ्या आया बहिणींचं मात्र वाटोळं होत असेल, त्याला आपण मतदान करायचंय का हा विचार करा. पैसा कुठून आला पहिलं हे विचारा. ज्याला एका गाडीचं डिझेल घालायला पैसे नव्हते तो माणूस लाखो करोडो रुपया आज देतोय. हे पैसा कुठून आला पहिले त्यांना विचार. म्हणून कल्याण पाटील, मला विश्वास आहे कल्याण पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक लोकशाही टिकवायची असेल, चांगली माणसं पुन्हा एकदा सत्तेत यायची असतील, त्यासाठी पैसे कितीही आले तर इमानदार माणसाच्या मागे राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करणार. लातूरच्या जनतेने निर्णय घेतला. महानगरपालिकेमध्ये करोडो रुपये खर्च केले हे सत्तेतल्या भाजपच्या माणसांनी. एकटा वाद आमचा अमित भैया देशमुख उभं राहिले. त्यांच्याकडे पैशाचं बळ नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं बळ होतं, विलासराव देशमुखांच्या कर्तृत्वाचं बळ होतं. या बळाला पाठिंबा द्यायचं लोकांनी ठरवलं. आम्ही आयुष्यामध्ये अगोदर चूक केली, पण अमित भैया तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या बरोबर हे सांगण्यासाठी हे सगळं महानगरपालिका त्यांच्या हातात. महानगरपालिकेचं चित्र बदलल्याबरोबर आता लोकांना विश्वास झाला. सगळे चोरांच्या हातात, हेही चोर तेही चोर, मी काय करावं तुम्ही काय करावं असं कावर आपल्याला प्रश्न पडला होता. आपण शोधत होतो, पण समज पडेल तुम्ही लातूरकरांनी दाखवला. एक लढवया नेता जिल्ह्यामध्ये आहे आणि तो म्हणजे अमित देशमुख आहे, ही खात्री झाली ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत. म्हणून कल्याण पाटील आज जिल्हा परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहावं असं या सगळ्या मंडळीला वाटतं, याचा मला विश्वास आहे. मित्र, आपण हे कशासाठी बोलतो, हे कशासाठी सगळं सांगतो की सुखाने आणि समाधानाने आयुष्य जगावं, आपलं गाव राहावं. एक दिवस एक रात्र 5,000 रुपये घेतले तर त्याची 5 वर्षाची किंमत काढली तर तुमच्या गुटक्याची सुद्धा निघत नाही. पण अशी सगळी इमान मात्र आपली खरेदी करून माणसामध्ये भेदभाव निर्माण करून आपली मतं घेतायत. हात जोडून माझी विनंती आहे की आता याच्या पुढचं मत हाताच्या पंजापुढचंच बटन दाबायचं. आमचा इथं आपला नाही आहे, इथं नाही ना शरद पवाराचा, आपला म्हणजे मी शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार इथं कुणी नाही, नाहीतर त्यांना न्यायला द्या म्हणला असतो. पण विचार हा काँग्रेसचा, विचार हा पवार साहेबांचा, विचार हा अमित देशमुख साहेबांचा, हा विचार आपण पुढे नेऊ आणि लोकशाही टिकवू. यांना सगळ्याला निवडून देणं म्हणजे यांना मोठं करणं हे त्यापेक्षा जास्त लोकशाही टिकवणं आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो
आणि आपल्या सगळ्याला मानाचा मुजरा करून माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.